लग्नाची बेडी या मालिकेच्या 18 नोव्हेंबरच्या भागामध्ये अन्वीला खूप वाईट वाटत असतं आणि ती सिंधूला सांगते, सिम्मा मला माफ कर, म्हणजे माझ्यामुळे तुझ्यावरती आळ आला हे मला माहिती असतं. सिंधू म्हणते, मला माहिती आहे ना, तू माझ्यावरचा आळ तुझ्यावरती घेतला असतास ना. अन्वी म्हणते, हो. याच्यावरती सिंधू म्हणते, मला माहिती होतं की तूच हार घेतलेला आहेस आणि म्हणून अन्वी म्हणते, म्हणून तू तो हार पॉलिशला माझ्या नावाने देण्याचं नाटक केलंस ना, मला वाचवलंस ना. याच्यावरती सिंधू म्हणते, पण तू असं का वागलीस. याच्यावरती अन्वी सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की मला भीती वाटली म्हणून मी तो हार किचनमध्ये लपवला, पण तुला कसं कळलं. सिंधू म्हणते, मी किचनमध्ये गेले ना त्यावेळेला हळद सांडलेली दिसली आणि या घरामध्ये अशी सांडलेली गोष्ट घरातली व्यक्ती कोणीही तसंच ठेवत नाही, म्हणून मला संशय आला आणि मी तो हळदीचा डबा उघडून बघितला, त्यात मला हार सापडला. पण अन्वी तू मला एक सांग ना, तुला इतक्या पैशाची गरज का बरं पडली. अन्वी म्हणते, मला न पोलिओ करायचा होता, त्यासाठी 50,000 हवे होते. सिंधू म्हणते, तुला पैसे हवे होते तर तू रुक्मिणी आजीकडे का नाही मागितलेस. अन्वी म्हणते, तुला काय वाटलं मी मागितले नसतील का, पण तिने न देण्यासाठी नकार दिला आणि ती न अशी इतकी विचित्र आहे ना की तिला खरं कारण सांगितलं असतं तर तिने मला थोबाडीत पण दिली असती. त्या दिवशी सुद्धा तिने माझ्यावरती हात उगारला, इतकी ऑर्थोडॉक्स आहे ती. असं म्हणत अन्वी आता घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते, यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही सिम्मा. सिंधू सांगते, तू राघव सोबत बोलायचंस ना. यावरती अन्वी सांगते, राघव मामा पण बदललाय, या घरातली सगळी लोक बदललेली आहेत, मला कोणावरती विश्वासच नाहीये. पण तू मला एक वचन दे, तू न या घरातल्या लोकांबरोबर तसंच वाग जसे तुझ्याशी ते वागतात. त्यावरती सिंधू सांगते, हे बघ अन्वी, तू मला पहिले वचन दे की तू या घरामध्ये असं वागणार नाहीस. तू न राघवला सगळं सांग, त्याला विश्वासात घे आणि बाळा असं काही करू नकोस. असं म्हणत ती अन्वीला आपली मिठी मारते आणि तिला समजवत असते. नंतर इकडे छानपैकी रत्नपारखी दिवाळी सण साजरा करत असतात. सगळेच जण फटाके वाजवत असतात. त्याच वेळेला रत्नाकर तिकडे येतो आणि म्हणतो, थांबा सगळ्यांनी, मला तुम्हाला सगळ्यांना खूप महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे. आता रुक्मिणी म्हणते, नवीन काय आता हे. रत्नाकर म्हणतो, का आपल्याकडून आज जे काही प्रकार घडला ना, म्हणजे डॉक्टर सिंधू यांचा जो आपण अपमान केलाय त्यासाठी मला त्यांची माफी मागायची आहे आणि त्यांनी खरंच इथे येऊन आपल्या विनूवरती उपचार केलेत आणि खूप मोठे आपल्यावरती उपकार केलेत, त्यासाठी आभार पण मानायचे आहेत. रुक्मिणी म्हणते, मग काय दिवाळीच्या निमित्ताने तिचा सन्मान करणार आहेस का. रत्नाकर म्हणतो, का नाही, जर आपल्यासाठी कुणी काही चांगलं करतंय तर आपल्याला त्याला हे सगळं परत देण्यामध्ये काय लाज वाटायला पाहिजे. यावरती राघव म्हणतो, बाबा मला तुमचं म्हणणं पटतंय, आज आपल्याकडून अनावधानाने का होईना पण डॉक्टर सिंधूंचा खूप मोठा अपमान झालेला आहे. रत्नाकर म्हणतो, हो डॉक्टर सिंधू, या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला माफ करा. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, तू आम्हाला का बोलतोयस. रत्नाकर म्हणतो, का नको बोलू, कारण आपण सगळ्यांनी मिळून हा अपमान केलाय आणि मला नाही वाटत की या घरामध्ये कुणाच्या मनामध्ये इतका मोठेपणा आहे की ते सिंधूची माफी मागू शकतील. सिंधू म्हणते, बाबा खरंच म्हणजे तुम्ही माफी नका मागू. रत्नाकर म्हणतो, असं कसं, या घराने तुझा जो अपमान केलाय ना तो अपमान तू सहन केला असशील पण मी नाही सहन करणार. आम्हाला सगळ्यांना तू माफ कर आणि या माफीचं प्रायचित्त म्हणून मी एक निर्णय घेतलेला आहे. मी निर्णय घेतलाय की या रत्नपारख्यांचा आकाशकंदील आज तुझ्या हातून लागेल, हा मान तुझा, हेच आमचं प्रायचित्त आहे. असं म्हणत रत्नाकर राघवला तो आकाशकंदील आणायला सांगतो. रुक्मिणी म्हणते, मला अजिबात पटत नाहीये या मुलीने हा आकाशकंदील लावणं, तो रत्नपारख्यांचा मान आहे. सिंधू म्हणते, नको, हा कंदील मी नाही लावणार. जर का बाकी सगळ्यांना हे मान्य नाहीये तर हा कंदील मी लावणार नाही आणि कुणालाच ते मान्य नसतं. रत्नाकर म्हणतो, हे बघ सिंधू, मी तुला सांगितलं ना आकाशकंदील लावायला, तर तू आकाशकंदील लावायचा. ऋतुजा म्हणते, मला पण मान्य नाहीये या मुलीने आकाशकंदील लावणं. रत्नाकर म्हणतो, कुणाला मान्य असो किंवा नसो, आकाशकंदील सिंधूच लावणार. ऋतुराज म्हणतो, मला पण मान्य नाही. रेश्मा म्हणते, मला पण मान्य नाही. आणि एक एक करत सगळेच जण रुक्मिणीच्या बाजूने येऊन उभे राहतात. त्यावेळेला ऋतुजा म्हणते, राघव तुला इतकं पण कळत नाहीये का, आपली काकू सांगती आहे की हे सगळं तिला पटत नाहीये तरी सुद्धा तू हे सगळं करतोयस. राघव म्हणतो, मला पटण्याचा किंवा काकूला पटण्याचा प्रश्न नाहीये. रत्नपारख्यांकडून खूप मोठी चूक झाली, आपण डॉक्टर सिंधूचा खूप मोठा अपमान करतोय आणि त्याचंच बाबा जर प्रायश्चित्त करत असतील तर काय हरकत आहे. मधू म्हणते, हो मला पण हे पटतंय, डॉक्टर सिंधूचा झालेल्या अपमानाचं प्रायश्चित्त आपण करायला पाहिजे. इकडे राजश्री सुद्धा कधी नाही तो होकार देते आणि ती म्हणते, मला सुद्धा हे सगळं पटतंय. अन्वी म्हणते, व्हेरी गुड सिम्मा, तू लाव ना तो आकाशकंदील. असं म्हणत सगळेच जण आता अर्धे लोक सिंधूला विरोध करतात तर अर्धे सिंधूच्या बाजूने असतात. रिषभ सुद्धा म्हणतो, डॉक्टर सिंधू तुम्ही लावा ना हा आकाशकंदील, मला पण चालणार आहे तुम्ही आकाशकंदील लावलेला.
आता राघव सिंधूच्या हातामध्ये आकाशकंदील देतो. सिंधू तो आकाशकंदील हातात घेते. त्यावेळेला सिंधू पुन्हा एकदा राघवला म्हणते, मला असे वाटते की तुम्हीच हा आकाशकंदील लावावा. राघव म्हणतो, बाबांनी सांगितलं ना तुम्हाला लावायला, तर तुम्ही लावा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग राघव स्टूल आणून देतो. सिंधूला स्टूलवरती चढता येत नसतं. सगळेजण हा प्रकार पाहत असतात. स्वतः राघव स्वतःच्या हाताने सिंधूचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला स्टूलवरती चढवतो आणि तो हातामधला आकाशकंदील तिच्या हातामध्ये देतो आणि सिंधू आकाशकंदील लावत असते. सगळेच जण रागारागात हे दृश्य पाहत असतात. सिंधूचा आकाशकंदील लावून पूर्ण होतो आणि ज्या वेळेला सिंधू खाली उतरणार तिचा तोल जातो. राघव तिला आता अलगद पकडतो. राघवच्या हातामध्ये सिंधूला बघून सगळ्या रत्नपारख्यांना 440 वोल्टचा धक्का बसतो. इकडे राणीचा तर नुसता जळफळाट होत असतो. रुक्मिणी, राजश्री सगळ्यांनाच हे काही आवडत नसतं, पण बराच वेळ राघवने सिंधूला उचलून घेतलेलं असतं आणि तो तिला खाली ठेवतच नसतो. अन्वी हे सगळं पाहते आणि तिच्या मनाला खूप गुदगुल्या व्हायला लागतात. अखेर सिंधू मामीला तिचा मान मिळालेला आहे असं तिला वाटतं. राणी सुद्धा हे सगळं पाहत असते आणि अचानक पडलेल्या सिंधूला राघवने उचलून धरले, पण मग लगेच खाली ठेवावं असं काय करतोय हा? याच्या मनात अजूनही सिंधूविषयीच प्रेम आहे का असा विचार करत राणीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि राघव मात्र सिंधूकडे एकटक पाहत असतो. सिंधू सुद्धा राघवकडे एकटक पाहत असते. आता खोडसळ अन्वी मध्ये सगळ्यांना डिस्टर्ब करण्यासाठी एकच वाक्य बोलते, व्हेरी गुड, खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय असं म्हणत अन्वीने वाक्य बोलल्यावर ती सगळे रत्नपारखी अन्वीकडे रागाने बघतात. राघव पण तिच्याकडे वळून बघतो तर अन्वी आता विषय बदलते आणि म्हणते, खूप छान आकाशकंदील दिसतोय, खूप छान आकाशकंदील दिसतोय. मग सावी म्हणते, हो पोलीस काका, आकाशकंदील खूपच छान दिसतोय. आणि सावी आणि विनू हे दोघं जण राघव आणि सिंधू यांच्याकडे येतात आणि म्हणतात, आकाशकंदील खूप छान आहे, दिवाळी छान सेलिब्रेट होणार. चौघ जण एकत्र बघितल्यावरती अन्वी आता सांगते, हे पण खूप छान दिसतंय, म्हणजे तुम्ही चौघ जण एका फ्रेम मध्ये खूप छान दिसताय असं म्हणत अन्वी आता दुसरा टोमणा मारते. अन्वी हे बोलल्यावरती आता मात्र अजूनच राजश्री चिडते आणि म्हणते, राणी चल, आपल्याला पूजेची तयारी करायची आहे ना असं म्हणत विषय बदलण्यासाठी किंवा हा विषय पुन्हा वाढू नये म्हणून राजश्री राणीला पूजेची तयारी करण्यासाठी आत यायला सांगते. मग सगळ्यांना घेऊन राजश्री आत येते खरी, पण बाहेर थांबतात ते म्हणजे राघव, सिंधू, 2 मुलं, अन्वी आणि रत्नाकर आणि ऋषभ हे इतके जण बाहेर असतात. बाकी सगळे चिडके बिब्बे आत निघून जातात. सिंधूवरती रागवलेली सगळी माणसं आत निघून गेल्यावरती आता विनू सांगत असतो, आपण इथे काय करतोय? आपण आतमध्ये पूजेसाठी जाण्यापेक्षा आपण इथे फटाके वाजवूया का? याच्यावरती राघव म्हणतो, चला ना आपण फटाके वाजवू. मग सावी सिंधूला, राघव विनूला हाताला धरून फटाके वाजवायला घेतात आणि चौघ जण फटाके वाजवायला लागतात सुद्धा. आता बाकी सगळ्यांची पूजेची तयारी चालू असते. सिंधू, राघव आणि 2 मुलं हे फटाके वाजवत असतात. चौघ फॅमिली पुन्हा एकदा एकत्र आलेली असते आणि ही 2 मुलं आणि आई वडील छानपैकी दिवाळी साजरी करत असतात. आता बाहेर फक्त रत्नाकर, ऋषभ आणि अन्वी असतात. आतमध्ये कुणालाच माहित नसतं की या चौघांची फॅमिली हे फटाके उडवत आहे. ज्या वेळेला राणी पूजेची तयारी करत असते तर विंडोमधून तिला हे दृश्य दिसतं आणि राणीच्या पायाखालची जमीनच हादरते. म्हणजे पूजेसाठी आत न येता राघव सिंधू सोबत फटाके वाजवत आहे आणि हे चौघ जण अगदी फॅमिली असल्यासारखे वावरतायत. हे बघून आता थोडीशी मधू गडबडते. रेश्मा आगीत तेल ओतायला येतेच आणि म्हणते, काय चाललंय, छान दिसते ना, म्हणजे चौघ एका फ्रेम मध्ये खूप भारी वाटतायत ना राणी वहिनी, आणि राणीला मुद्दाम चढवत असते. तोपर्यंत इकडे छानपैकी दिवाळी साजरी होत असते आणि राणीचा जळफळाट होत असतो. समोर बघतोय ते दृश्य खरं की आपण एक स्वप्न बघतोय असं वाटत राणी आता इतक्या वर्षाची केलेली मेहनत वाया जाते की काय म्हणून ती ते एकटक हे सगळं पाहत असते. आणि जो प्रकार फटाक्यांचा घडतो तोच प्रकार उठण्याचा घडतो. पाडव्याच्या दिवशी आता उठणं लावत असताना सगळे पुरुष मंडळी बसलेले असतात आणि सगळ्या बायका उठणं घेऊन बाहेर येतात आणि त्याच वेळेला राणी आता राघवला उठणं लावायला येणार. तितक्यात विनू येतो. विनूचा पाय तिथल्या पडलेल्या तेलावरून घसरतो, तो खाली पडतो. त्याला सिंधू सावरते. तोपर्यंत मागून मधू पण येते, तिचा पण पाय घसरतो आणि तिच्या हातातली उठण्याची वाटी सुद्धा खाली पडते आणि ती वाटी पकडण्यासाठी सिंधू आपला हात धरते. सिंधू हात धरते आणि ती वाटी खाली पडता पडता सिंधू सावरते. सिंधू सावरता सावरता वाटीमधलं सगळं उठणं राघवच्या अंगावरती पडतं आणि सिंधू म्हणते, सॉरी सॉरी, म्हणजे माझं तसं
इंटेन्शन नव्हतं असं म्हणत ती राघवच्या अंगाला लागलेलं उठणं पुन्हा काढण्याचा प्रयत्न करत असताना अनहोतपणे आता सिंधूच्या हातूनच राघवला उठणं लागलेलं गेलेलं असतं आणि हे ऋतुजा अचूक पकडते. ऋतुजा म्हणते झालं, म्हणजे आता राणीने उठणं लावायलाच नको, उठणं तर आता सिंधूच्या हातूनच लागलं. आणि खरंच नियतीने अर्धवट झालेल्या लग्नाची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिलेली असते, कारण राणी राघवचं लग्न हे अर्धवटच असतं आणि सिंधू अजूनही राघवची बायको आहे हे सिद्ध झालेलं असतं.